साहेब, शपथ सांगतो, प्लीज मला सोडा. मी काय करत होतो माझं मलाच कळत नव्हतं. मला आठवतच नाहीये काही. मी गुन्हेगार नाहीये. तो आता रडकुंडीला आलेला. अर्जुनने गाडीतच एक बाटली उघडली. पाण्यात मिक्स करत 4 घोट घेतले. जरा डोकं जागेवर आलं. बाहेर पाऊस सुरू झालेला. सुरुवात अगदी भुरभुर पावसाने झालेली, पण आता 10 मिनिटातच पावसाचा जोर वाढला. विजा चमकत होत्या आणि त्या चमकताना काही क्षणासाठी जो प्रकाश पडत होता, त्या प्रकाशात अचानक अर्जुनला गाडीच्या समोर काहीतरी दिसलं. काय होतं ते? अर्जुन म्हणाला. काय? मला काही म्हणालात? त्याने विचारलं. हो, दुसरं कोण आहे इथं? अर्जुन म्हणाला. अर्जुनने मेंदूवर ताण दिला आणि तितक्यात पुन्हा एकदा वीज चमकली. त्या प्रकाशात आता त्याला ते जे काही होतं ते आता अगदी गाडीच्या दाराजवळ असल्यासारखं जाणवलं. एक पांढरी आकृती. अर्जुन पण आता घाबरलेला होता. त्यात अचानक त्या वाईन शॉप आणि बारपासून ते रस्त्यापर्यंत सुरू असलेले सगळे दिवे अचानक बंद झाले. आता सगळीकडेच अंधार झालेला. त्यात आकाश आधीच ढगांनी झाकोळलेलं. त्यामुळे तर आता ब्लॅकआउट झाल्यासारखं काही वेळ जाणवलं. त्याने बाटली बाजूला ठेवली, गाडी स्टार्ट केली आणि आता परत एकदा प्रवास सुरू झाला. सर, मी जे बोललो ते ऐकलत ना तुम्ही? मला पोलिसात देऊ नका, माझी नोकरी पण जाईल. तो आता रडू लागला. बरं बरं, नाही देत. तुझं नाव सांग. माझं नाव राकेश म्हात्रे. RK केमिकल कंपनीत मी कामाला आहे. गाव सातारा, पण सध्या नोकरीसाठी शिरवळमध्येच रूम घेतली आहे. आज महाबळेश्वरला चाललो होतो. 4-5 मित्र, ते लोक पोहोचले असतील तिकडे, पण त्याला कॉल करावा म्हटलं तर संध्याकाळी निघाल्यापासूनच रेंज नव्हती. बरं ठीक आहे, सातारा आला की तुला उतरवतो. आणि बाकी म्हटलं तर मी पण पोलीस आहे, लक्षात ठेव. अर्जुन म्हणाला. हायवे आता सुनसान दिसत होता. आता जवळजवळ 20 मिनिट झाले. एकही वाहन त्यांनी पाहिलेलं नव्हतं. नक्की झालं काय होतं? मनावर एक अनाहूत असं दडपण भासू लागलेलं. हायवेला लागून आजूबाजूला असलेल्या गावामध्येही लाईट गेल्यामुळे मंद मंद दिवे दूरवर दिसत होते. तेवढाच काय तो आधार होता की इथंही मनुष्यवस्ती आहे. पाऊस आता अचानकरित्या थांबला होता. वादळ वारं काहीच नव्हतं. सगळं काही एका भयानक अशा शांततेत हरवलं होतं. अचानक दूरवर रस्त्याच्या मधोमध कसली तरी हालचाल जाणवू लागली. कोणीतरी हायवेच्या मधोमध धावत असल्याचं दिसत होतं. आता अंतर जसं कमी होऊ लागलं तसं त्याला दिसलं की ते 4-5 जण आहेत. त्यांच्या मागे हायवेच्या मधोमध एक ट्रक आडवा पडलेला. अर्जुनने काचा खाली केल्या आणि आता ते आवाज त्याला नीट ऐकू आले. ते 4-5 जण वेगाने गाडीकडे धावत येत होते. प्रत्येकाच्या हातात त्यांचं किंचाळणं अगदी तसंच होतं जसं राकेश किंचाळत अर्जुनवर हल्ला करायला आलेला होता. त्यांच्या हातात दगड, रॉड अशा वस्तू होत्या. सर, हे काय आहे? हे लोक असे काय येत आहेत आपल्याकडे? अचानक वीज चमकली. तो विकृत प्रकाश आणि त्या क्षणभराच्या प्रकाशात अर्जुनला परत एक पांढरी आकृती गाडीच्या पासून काही अंतरावर जाणवली. अर्जुनने गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. ते लोक वेगाने धावत येत होते. मोकळ्या हायवेवर आता अर्जुनची एकट्याचीच गाडी होती. त्यामुळे त्याने रिव्हर्स गिअर टाकत 80च्या वेगाने गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. आता ते लोक बरेच दूर राहिलेले होते. अगदी ते दिसेनासे झाले होते, इतके ते दूर राहिलेले. अर्जुनने गाडी आता थांबवली. साला हे काय घडते तेच कळत नाहीये. ते लोक जसे हिंस्र होते आपल्या दिशेने येत होते. त्यांचं ते किंचाळणं अगदी तसंच. तूही माझ्यावर हल्ला केलेला तेव्हा तूही तसाच ओरडत होतास. अर्जुन म्हणाला. आता करायचं काय? इथून कोणता मार्ग आहे का जो तुला माहिती असेल, जो साताराकडे जाईल? अर्जुनने विचारले. हो, माहिती आहे. आपण जवळ आहोत त्या रस्त्याच्या. गाडी अजून 3 किलोमीटर मागे घेतल्यावर एक कच्चा रस्ता लागतो. तो थेट साताराच्या अलीकडे निघतो.
पण रस्ता खराब आहे, डोंगरातून जातो. राकेश म्हणाला, हरकत नाही, मला काहीही करून आता साताऱ्याला पोहोचायचं आहे. सर्वात आधी तसं मी गोव्याला निघालोय, पण आता मला वाटतंय आजची रात्र प्रवासासाठी चांगली नाहीये. एखादा लॉज बघून तिथंच थांबेन, सकाळ झाल्यावर निघेन. अर्जुन म्हणाला. अर्जुनने यू टर्न घेत गाडी तशीच रॉंग साईडने घेत त्या फाट्यापर्यंत आणली. तो कच्चा रस्ता आता दिसू लागला होता. त्याने गाडी आता त्या रस्त्याने पुढे न्यायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने झाडी आणि जंगल आणि मधून जाणारा तो कच्चा रस्ता खराब असल्यामुळे गाडीचा वेग कमी ठेवला होता. अर्जुनने घड्याळाकडे बघितलं. घड्याळ बंद पडलं होतं. मोबाईलची स्क्रीन तर पूर्णच खराब झालेली. सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा एकाएकी खराब झाल्या होत्या. हे काहीतरी वेगळंच झालेलं. तुझ्याकडे घड्याळ आहे का? किती वाजलेत? सर, माझं घड्याळ बंद पडलंय, राकेश म्हणाला. जवळपास आता पाऊण तास होत आलेला. तो कच्चा रस्ता संपायलाच तयार नव्हता. अर्जुनला आता जरा दडपण येऊ लागलं, कारण या रस्त्यावर जर का गाडीला काही झालं तर गाडी स्टेपनी देखील नव्हती. तसं गाडीचं सर्व्हिसिंग त्यांनी येतानाच करून घेतलं होतं, पण तरी देखील हे दडपण त्याच्या मनावर हावी होऊ लागलेलं. अरे, तू मला जो रस्ता सांगितला आहेस तो योग्य आहे का? जर का हा रस्ता चुकीचा निघाला तर मग तुझं काही खरं नाही. अर्जुनने मागे वळत त्याला धमकी दिली. अहो सर, मी खोटं कशाला बोलीन? तुमच्यापेक्षा जास्त घाई मला झाली. आता घरी जायची. काही कळत नाहीये काय घडतंय. त्यात अजून तुम्ही माझे हात आणि पाय सोडलेले नाही. सगळं शरीर आखडून गेले. काही झालं तर मला पळता सुद्धा येणार नाही, राकेश म्हणाला. तुला मुद्दामून सोडलं नाहीये मी. मला अजूनही तुझ्यावर भरोसा नाहीये. मी तुझे हातपाय सोडले आणि तू मागून माझ्यावरच हल्ला केलास तर मला कळणार देखील नाही आणि त्याआधीच माझा जीव गेलेला असेल. पुढची 15 मिनिट अजून ते त्याच रस्त्यावर तसेच चालत राहिले. दोन्ही बाजूने घनदाट जंगल. जंगलाच्या आतून चित्रविचित्र असे जनावरांच्या किंचाळण्याचे आवाज येत होते. पक्ष्यांची अचानक होणारी फडफड अंगावर काटा आणत होती. त्यात आकाशात चमकणारी ती वीज. त्या विजेने तर उच्छाद मांडला होता आणि या सगळ्याच्या वर ढगांचा गडगडाट तर होताच. काळजाचे ठोके चुकत होते. घड्याळात किती वाजलेत त्याचाही अंदाज येत नव्हता, कारण दोघांचीही घड्याळ बंद पडलेली होती. गाडीतला रेडिओ बंद असल्यामुळे देखील वेळेचा अंदाज येत नव्हता. काहीतरी घडले याची कुणकुण मात्र मनाला सारखी लागून होती, पण नक्की काय घडले किंवा काय घडणार आहे याचा मात्र नीट अंदाज येत नव्हता. आतापर्यंत वळणावळणाचा रस्ता असला तरी फार चढ उतार आलेले नव्हते, पण आता चढ सुरू झालेला. रस्त्याची रुंदी वाढल्यासारखी वाटत होती. सर बघा, मी मगाशी तुम्हाला म्हणलो होतो या वाटेत आपल्याला एक घाट लागणार आहे. तो घाट आता सुरू झाला आहे, राकेश म्हणाला. हो हो, समजलं. दिसतंय मला सुद्धा की घाट सुरू झालाय. अर्जुनने गाडीचा गिअर उचलला आणि आता वळणावळणाचा चढणाचा तो घाट गाडी चढू लागली. काही अंतरावर पुढे एक वळण दिसत होतं. त्या वळणाजवळ येताच अर्जुनने गाडीचा वेग जरा कमी केला. त्या वळणावरून त्याने गाडी व्यवस्थितपणे पुढे नेली होती की अचानक रस्त्याच्या मध्ये हेडलाईटच्या प्रकाशात त्याला एक जनावर गाडी समोरून धावत बाजूच्या झाडीत दिसेनासं झालं. ते नक्की काय होतं ते काहीच कळू शकलं नाही, पण ते काहीतरी विचित्र असं होतं. अर्जुनने करकचून गाडीचा ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. ते नक्की काय होतं ते कळलं नाही, पण त्या क्षणात गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश शांत. त्याला काही ठराविक विचित्र गोष्टी दिसून आल्या. त्याची उंची 3 फूट एवढी असावी. 2 पाय, 2 हात आणि एक शेपूट. पूर्णपणे काळा रंग हे त्याचं वर्णन होतं. अचानक लागलेल्या ब्रेकमुळे सीटवर आडवा झोपलेला राकेशही नुकत्याच लागलेल्या झोपेतून जागा झाला. काय झालं सर? सगळं ठीक आहे ना? कसाबसा सरकत तो उठून बसला.
अरे आता गाडीच्या समोरून काहीतरी धावत त्या बाजूच्या झाडीत गेलं. एखादं जनावर वगैरे असेल. रात्रीच्या या भागात लांडगे फिरतात, त्यामुळे रात्रीचं इथे शक्यतो कोणी येत नाही. राकेशला जेवढं माहिती होतं तेवढं त्याने सांगितलं. अरे त्याला 2 पाय होते, 2 हात होते, एक शेपूट होतं आणि पूर्णपणे काळा असं काहीतरी ते होतं. अहो एखादं माकड किंवा वानर असेल. या एरियात वानर खूप आहेत, राकेश म्हणाला. अर्जुनलाही तेच वाटलं. त्याने पुन्हा एकदा गाडी स्टार्ट केली आणि प्रवास पुढे चालू ठेवला. हळूहळू आता त्या घाटाचा चढाचा रस्ता संपला होता आणि थोडासा समतोल असा रस्ता सुरू झाला होता. तो समतोल रस्ता संपल्यावर थोडासा उतार येणार हेही नक्की होतं. त्या समोर सुरू असलेल्या घाटाच्या रस्त्यात पुन्हा एक मोठं वळण समोर दिसत होतं. अर्जुनने गाडीचा वेग पुन्हा एकदा त्या वळणावर येत कमी केला आणि वळण पार करत समोर रस्त्यावर बघितलं. दूरवर म्हणजे 100 फुटावर त्याला रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक मोठी टाटा सफारी गाडी दिसत होती. गाडीच्या आजूबाजूला 4 पुरुष उभे दिसत होते. अंगपिंड आणि मजबूत असलेले ते सर्व. सगळ्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते. एकाने अंगावर स्वेटर घातलेला. 4 जण गाडीजवळ उभे राहून रस्त्याच्या दिशेला बघत होते. चायला आता हे कोण? 4 भूतं, तीही एकत्र, राकेश म्हणाला. गप्प बस. अर्जुनने त्याला गप्प केलं. अर्जुनला काय करावं ते कळत नव्हतं. अर्जुनने गाडीचा वेग जरा कमी केला. जवळ येत येत त्याला समजलं की ती नॉर्मल लोक आहेत. सर गाडी नका थांबवू, राकेश म्हणाला. गप्प बस. हे लोक नॉर्मल वाटत आहेत. टायर पंक्चर झालेला दिसतोय गाडीचा. अर्जुनने गाडी त्या लोकांच्या जवळ आणत थांबवली आणि काच खाली केली. त्यातला एक जण गाडी जवळ आला. काय हो, काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय गाडीला? अर्जुनने विचारलं. हो, गाडीचा टायर पंक्चर झालाय आणि आमच्याकडे जॅक नाहीये. इथे तर दूर दूरपर्यंत मनुष्य वस्ती नाही. त्यात संध्याकाळपासून मोबाईलला पण रेंज नाहीये. जवळपास 2 तास झाले आम्ही इथे अडकलोय. तुम्ही पहिले आहात जे आमच्या नंतर इथून जात आहात, तो माणूस म्हणाला. त्याने राकेशकडे बघितलं. त्याचे हातपाय बांधलेले दिसत होते. अर्जुनच्या ते लक्षात आलं, कारण त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा बदलले. डोंट वरी, मी एक पोलीस ऑफिसर आहे. हा एक चोर आहे ज्याला काही वेळापूर्वीच धरले. आता जाता जाता पुढच्या सातारा चौकीमध्ये याला टाकीन आणि मग मी पुढे निघून जाईन. म्हणूनच याला बांधलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. त्या माणसाला अर्जुनने सगळं काही सांगितलं. बरं, जॅक असेल तर देताल का आम्हाला? तो माणूस म्हणाला. हो आहे माझ्याकडे, लगेच देतो. असं म्हणत अर्जुनने गाडीचं दार उघडलं आणि डिक्की जवळ आला. डिक्की उघडून त्याने त्यात ठेवलेला जॅक काढून त्या माणसाला दिला. त्या माणसाने जॅककडे बघितलं. हा जरा वेगळ्या प्रकारचा जॅक होता. त्या माणसाला काही समजलं नाही. थांबा, मी मदत करतो, डोंट वरी, असं म्हणत माणूस त्याच्याबरोबर त्या गाडीच्या जवळ आला. त्या माणसाबरोबर असलेले 3 जण आता बाजूला येऊन उभे होते. अर्जुनने गाडीचा जॅक लावून दिला आणि तो बाजूला येऊन उभा राहिला. आता त्यातले 2 जण पंक्चर झालेला पुढचा टायर बदलू लागले. अर्जुनने खिशातून फोन काढला आणि रेंज आहे का ते चेक करायला तो त्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला आला. ते 4 आता पुढे होते. अजूनही मोबाईलला रेंज आलेली नव्हती. अर्जुनने सिगारेट काढत ओठात धरली. खिशातून लायटर काढून तो सिगारेट पेटवायला लागला, पण हातातला लायटर खाली पडला. नाहीतर उचलायला म्हणून तो वाचला आणि आता त्याला त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून कसला तरी आवाज ऐकू येऊ लागला. कसला तरी अगदी बारीक असा आवाज होता तो. जणू डिक्कीच्या आतमध्ये कोणीतरी होतं आणि ते बाहेर यायची धडपड करत होतं. ती कदाचित एखादी स्त्री असावी, कारण आतमधून येणाऱ्या आवाजात बांगड्या एकावर एक आपटत होत्या. त्याने हळूच डिक्की उघडली आणि आत बघितलं. त्याला धक्काच बसला. आतमध्ये एक स्त्री होती जिचे हातपाय दोरीने बांधलेले होते आणि तोंड
एका जाड अशा कापडाने घट्ट बांधलेलं होतं. तिच्या डोळ्यावर एक काळी पट्टी बांधलेली होती. 30 ते 35 वयाची ती स्त्री असावी. अंगावर एक साडी होती आणि मुख्य म्हणजे तिच्या पोटाकडे बघून असं वाटत होतं की ती गर्भवती देखील होती. अर्जुनला काय करावं ते कळत नव्हतं. त्याने नेहमीच्या सवयीनुसार बेल्टजवळ हात नेला, पण त्याच्या लक्षात आलं की आज तो ड्युटीवर नव्हता. त्याच्याकडे असलेली एकमेव गन ही गाडीच्या बोर्डच्या कप्प्यामध्ये ठेवलेली होती. ते चौघेजण पुढे आहेत असं समजून तो त्या स्त्रीजवळ आला आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला केली. तिचे ते निरागस आणि मदत मागणारे डोळे त्याच्याकडे बघत होते आणि तिचे डोळे त्याला सांगत होते की प्लीज माझी मदत कर. आणि तितक्यात तिचे डोळे अचानक मोठे झाले. अर्जुनला काही कळत नव्हतं. अचानक कोणीतरी मागून त्याचा गळा आवळत त्याला मागे ओढत घेऊन जाऊ लागलं. दंड आणि फॉरआर्मच्या मध्ये जखडलेल्या त्याच्या गळ्यावरती पकड इतकी घट्ट होते की त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याला आता समजलं होतं की त्या चौघांमधलाच तो एक जण होता ज्याने त्याला यावेळी जखडून ठेवलं होतं, कारण बाकीचे तिघे आता गाडीच्या मागच्या बाजूला आलेले होते. पण अर्जुन सुद्धा कोणी साधासुद्धा कमकुवत व्यक्ती नव्हता. त्याने त्याच्या कोपऱ्याने त्याच्या मागे असलेल्या व्यक्तीच्या बरगडीवर एक जोरदार आघात केला. त्या व्यक्तीची पकड त्याच्या गळ्यावरून जराशी ढिल्ली झाली आणि पुढच्याच क्षणी अर्जुनने त्याचा हात धरत जुडोची एक मूव वापरत त्याला पुढच्या बाजूला आदळलं. तो त्या चौघांपैकीच एक जण होता. आता बाकी तिघेही अर्जुनच्या दिशेला येऊ लागले. बाजूला पडलेला एक भला मोठा दगड त्याने पुढच्याच क्षणी उचलला आणि त्या तिघांपैकी एकाच्या दिशेला भिरकावला. तो दगड बरोबर त्या माणसाच्या कपाळावर जाऊन वेगात वरमी असा बसला आणि तो माणूस जागच्या जागीच कोसळला. कोणही बाई आणि कुठे घेऊन चालला हा तिला? हे बघ, याचा तुझ्याशी काही संबंध नाही, उगाच मध्ये पडू नको, त्यातला एक व्यक्ती म्हणाला. पण आता मगाशी खाली पडलेला माणूसही उठून उभा राहिला. पण दगड लागून जखमी असलेला माणूस उठून आता डोकं धरून गाडीच्या पुढच्या बाजूला जाऊ लागला. ते तिघे आता अर्जुनच्या दिशेला वेगाने येऊ लागले. अर्जुन आता बाजूला सुरू झालेल्या जंगलाकडे धावू लागला. जाऊ दे त्याला, त्याच्या मागे नको जायला, आपल्याला कुठेतरी वेळेत पोहोचायचं आहे, हिला घेऊन चला. त्या तिघांमधला एक जण इतर दोघांना म्हणाला. ते तिघे तिथेच थांबले आणि पटकन मागे वळून गाडीच्या आत येऊन बसले. येता येता त्यांनी डिक्की देखील बंद करून घेतली. गाडी स्टार्ट करून ते तिथून जाऊ लागले. जाता जाता त्यांनी राकेशकडे फक्त एक कटाक्ष टाकला. त्यांची गाडी तिथून जरा पुढे आली. 100-1 फूट अंतर पार करून एका वळणावर गाडी येऊन पोहोचली. गाडीचा वेग कमी होता. अचानक बाजूच्या झाडीतून अर्जुन एक भलं मोठं लाकूड घेऊन गाडीच्या समोर आला आणि ते लाकूड त्याने गाडीच्या पुढच्या विंडशील्डवर मारला. काचा फुटून आतल्या बाजूला पडल्या. गाडीचा बॅलेन्स गेला आणि गाडी बाजूला असलेल्या झाडावर आदळली. अर्जुन दरवाजाजवळ आला. ड्रायव्हरचं स्टीअरिंगवर डोकं आदळलं होतं. त्याच्या बाजूच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बारीक बारीक काचा घुसलेल्या आणि तोही समोरच्या भागावर आदळून बेशुद्ध पडलेला. मागच्या सीटवरचा एक जण दगड लागल्याने आधीच जखमी होता. आता राहिला एक जो ना जखमी होता ना बेशुद्ध. अर्जुन पटकन त्याच्या दरवाजाजवळ आला. अचानक झालेल्या अपघातामुळे तो माणूस अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेला नव्हता. अर्जुनने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्याच्या नाकावर एक जोरदार पंच लगावला. तो जागीच 4 मुंड्यात चित झाला. अर्जुन आता डिक्की जवळ आला. डिक्की उघडत त्याने तिच्याकडे बघितलं. तिची ती निरागस कावरी बावरी झालेली नजर त्याच्याकडे बघत होती. तिच्या तोंडावर बांधलेले ते फडकं त्याने बाजूला केलं. कोण आहेस तू आणि तुला काही लोक घेऊन जात होते असे? सगळे सांगते, पण मला आधी इथून घेऊन चला. ते लोक कधीही येऊ शकतात. ते साधे सुधे लोक नव्हते. माझ्या बहिणीला त्यांनी अगदी निगरूनपणे मारून टाकलं.
प्लीज मला इथून घेऊन चला. ती रडायला लागली. ती इतक्या धक्क्यामध्ये होती की तिचा आवाजही घशातून नीट निघत नव्हता. हो हो असं म्हणत अर्जुनने तिचे हात आणि पाय दोरीच्या बंधातून मुक्त केले. बराच वेळ ती त्या अवस्थेत तिथे पडून असावी. तिचे हातपाय, कंबर सगळं काही अवघडलं होतं. तिला हाताचा आधार देत त्याने डिक्कीतून बाहेर काढलं. तिचा एक हात खांद्याभोवती घेत तिच्या कमरेला दुसऱ्या हाताने धरत तो हळूहळू तिला गाडीजवळ घेऊन आला. पाणी द्या मला, घसा कोरडा पडलाय, ती अजूनही खपाटीला गेलेल्या आवाजात बोलत होती. ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेल्या सीटचं बाजूचं दार त्याने उघडलं आणि तिला त्या सीटवर व्यवस्थित बसवलं. बाजूला असलेली पाण्याची बाटली त्याने तिच्या हातात दिली. तिने अगदी आदर्शासारखं ते पाणी प्यायलं. कोणास ठाऊक किती तासांपूर्वी तिने शेवटचा पाण्याचा घोट घेतला असेल. ती पूर्ण बाटली तिने संपवली. पाणी पिल्यावर तिचं मन आणि आत्मा जणू एकाएकी शांत झाला होता. काही खायला हवंय का तुला, त्याने विचारलं. हो, ती म्हणाली. त्याने मगाशीच घेतलेले वेफर्स आणि चकलीचे पॅकेट तिच्या समोर ठेवले. तिने वेफर्सचा पुडा उघडला आणि त्यातले वेफर्स तिने अगदी आदर्शासारखे खायला सुरुवात केली. त्याने दार बंद केलं. तोही गाडीत येऊन बसला आणि गाडी स्टार्ट करत ते तिथून निघाले. काही अंतर पुढे आल्यावर आता घाटाचा उतार सुरू झाला. पुन्हा एक नागमोडी वळण पार करत गाडी पुढे आली. अचानक त्याने ब्रेक मारला. गाडीच्या समोरून काहीतरी धावत दुसऱ्या बाजूला गेलं होतं. अगदी तसंच जसं काही वेळापूर्वी घडलं होतं. त्याने गाडीला ब्रेक मारला. काय झालं बॉस, राकेशने विचारलं. तू बघितलंस, अर्जुनने तिला विचारलं. काय, सॉरी पण मी नाही बघितलं. नक्की काय झालं, ती म्हणाली. गाडी समोरून काहीतरी धावत गेला आता. अगदी मगाशीही तसंच काहीतरी बघितलं होतं आम्ही, अर्जुन म्हणाला. सर, तुम्हाला भास झाला असेल किंवा एखादं वानर वगैरे असेल. या भागात खूप मोठी वानर आहेत, राकेश म्हणाला. बरं, इथून अजून किती लांब आहे सातारा, अर्जुनने विचारलं. घाट उतरला की साताऱ्याच्या 2 किलोमीटर अलीकडे पोचू आपण, राकेश म्हणाला. अर्जुनने गिअर टाकला आणि ते घाट उतरू लागले. बरं, तू आहेस कोण आणि या सगळा प्रकार काय आहे, अर्जुनने विचारलं. आता कसं सांगू, खूप लांबलचक प्रकरण आहे हे. मला तुम्ही साताराला उतरवलं तर मी तिथून रत्नागिरीला जाऊ शकते. प्लीज तेवढं करा, ती म्हणाली. ऐका, मी एक पोलीस ऑफिसर आहे. मला तुम्ही व्यवस्थित सगळं सांगा. ते लोक साधेसुधे वाटत नव्हते. तुम्हाला वाटते तुम्ही घरी जाऊन सुरक्षित राहाल, तर ते चुकीचं आहे. ते नक्की का आले होते, तुम्हाला कुठे घेऊन चालले होते, काहीतरी कारण असेल ना, अर्जुन म्हणाला. माझं नाव अक्षरा पुराणिक आहे. मी रत्नागिरीच्या जवळच असलेल्या देवरा नावाच्या गावात लहानाची मोठी झाले. शिक्षण माझं चिपळूणला झालं. आई वडील तर मी लहान असतानाच वारले. माझी मोठी बहीण तिनेच मला वाढवलं. बाकी मामा मामी यांचा आधार होता. देवरा गावात आमची थोडी शेती होती. बहीण ते सर्व बघायची. तिचं लग्नाचं वय निघून गेलं, पण तिला त्याचं दुःख कधीच नव्हतं. तिच्यासाठी तिचं जीवन हे तिचं नव्हतंच, ते माझ्यासाठीच तिने समर्पित केलं होतं. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी तिथल्याच एका सहकारी बँकेत नोकरीला लागले. त्याच काळात एके दिवशी आमच्या बँकेच्या एक श्रीमंत खातेदार असलेल्या सरनोबत नामक घराण्याच्या सुमनबाई आमच्या बँकेत कशासाठी तरी आल्या होत्या. त्यांची नजर माझ्यावर पडली आणि मी त्यांना आवडले. त्यांनी माझ्याबद्दल माहिती काढली. 2 दिवसांनी मी संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा घराच्या बाहेर महागड्या अशा 2 गाड्या उभ्या होत्या. आज जाऊन समजलं की सुमनबाई आल्या आहेत. माझ्या ताईसोबत त्या बोलत होत्या. सोबत एक तरुण होता. त्याची नजर माझ्या नजरेला भिडली आणि जणू मला पहिल्याच नजरेत प्रेम झालं. त्या तिथं त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी मला मागणी घालायला आलेल्या. त्यांचं नाव होतं राघव सरनोबत. दिसायला हँडसम, देखना कोणतीही मुलगी क्षणात वेडी होईल असा होता. माझ्या बहिणीला आनंद झालेला. एका मोठ्या घरात माझं लग्न झालं तर माझं कल्याण होईल.
तिने माझ्या संमतीने लग्नाला होकार दिला. सुरुवातीला आमचं फोनवर बोलणं होऊ लागलं, मग आम्ही भेटू लागलो. खूपच समंजस, मनाने खूप चांगला, पैशाचा कसलाच घमंड नसलेला, अगदी देव माणूस म्हणावा इतका चांगला होता तो. 2 महिन्यात आमचं लग्न झालं. सरनोबत यांची हजारो एकर शेती, आंब्याच्या बागा, सुपारीच्या बागा होत्या. इतकंच नव्हे तर पुणे, मुंबई, नाशिकमध्येही पसरलेले वेगवेगळे बिझनेस होते. अरबपतीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लग्न झालं आणि मग सगळं सुरू झालं. सगळं सुरू झालं म्हणजे नक्की काय सुरू झालं? नरक. ती तेवढा एक शब्द बोलली आणि आकाशात एक भयंकर वीज कडाडली. अर्जुनने समोर बघितलं. रस्त्याच्या मधोमध बघितलं. कोणीतरी उभं होतं. हातात एक धारदार हत्यार दिसत होतं. अर्जुनने गाडी थांबवली. रस्त्याच्या मधोमध तो उभा होता. एक पुरुष, हातात एक धारदार शस्त्र. सीट बेल्ट लावून घ्या, अर्जुन तिला म्हणाला. त्याने गाडीचा गिअर टाकला. त्याला माहिती होतं की तो जो कोणी आहे तो आपल्याला संपवायला आलेला आहे. त्याने गाडीचा टॉप गिअर टाकला आणि फुल एक्सलेटर देत गाडी त्याच्या दिशेला अगदी वेगाने झोकून दिली. गाडी काही फूट अंतर पुढे. हेडलाईटच्या त्या प्रकाशात आता जे दिसलं होतं ते जर आधी दिसलं असतं तर त्याने गाडी पुढे नेण्याचा निर्णय कधीच घेतला नसता. त्या माणसाच्या मागे जवळपास आणखी कितीतरी लोक हातात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन उभे होते. हे आधी दिसलंच नव्हतं. दगड, धोंडे, लोखंडी पाईप, कोयते, सुरे अशा वस्तू 15-20च्या संख्येने असलेले ते आता किंचाळत त्याच्या वेगाने येणाऱ्या गाडीच्या दिशेने धावू लागले. हेडलाईटच्या प्रकाशात त्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे ते अगदी जनावरासारखे हावभाव बघून कोणत्याही धडधाकट माणसाच्या छातीत हादरा बसला असता. आता गाडी थांबवून म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत स्वतःला समर्पित केल्यासारखं होतं. धडाधड एकेकाला गाडी उडवत पुढे निघत होती. बाजूला बसलेली अक्षरा आता भीतीने किंचाळू लागली. तिच्यासोबतच मागे बसलेला राकेशही आता भीतीने अक्षरशः कावराबावरा झालेला. जवळपास 7 ते 8 लोकांना उडवल्यानंतर आता गाडी अचानक थांबलीच. ती पुढे जातच नव्हती. अर्जुनला काहीच कळत नव्हतं. त्याला काय करावं तेच लक्षात येईना. समोर अजूनही 5 जण गाडीच्या दिशेला किंचाळत धावत येत होते. नक्की गाडी पुढे का जात नाही हेच मात्र त्याला समजत नव्हतं. अर्जुनने दार हलकसं उघडत खाली चाकाच्या इथं बघितलं. एक अर्धा मेला झालेला पुरुष गाडीच्या चाकाखाली अडकलेला होता. तो अर्धमेला झालेला आणि तरीही त्याच्या हातात असलेला सुरा तो सोडत नव्हता. मंद मंद असा त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतच होता. अर्जुनने त्याच्याकडे बघितलं आणि लगेचच मागे वळून बघितलं. त्याने उडवलेले 7 ते 8 जण जमिनीवर तडफडत पडले होते. पण समोरून धावत येणारे 5 जण, त्यांचं काय? त्याने गाडीच्या डॅशबोर्डच्या कप्प्यामध्ये हात घातला आणि स्वतःची गन काढली. गन अनलॉक करून तो गाडीच्या बाहेर उतरला आणि समोरून वेगाने धावत येणाऱ्या पहिल्या व्यक्तीच्या डोक्याचा भेद घेत त्याने पहिली बुलेट फायर केली. ती बुलेट त्याच्या डोक्यातून आरपार केली आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात घुसली. 2 लोक जागच्या जागी कोसळली होती. पण अजूनही 3 जण हातात दगड धोंडे घेऊन त्यांच्या दिशेला येत होते. बिलकुल कोणताही तणाव न घेता त्यांनी दुसरी बुलेट फायर करत आणखी एका व्यक्तीला संपवलं. गन फायरचे आणखी 2 सलग आवाज ऐकू आले. ती 5 प्रेत जमिनीवर पडलेली दिसत होती. काका खाली. त्याने खाली नजर टाकली. तो व्यक्ती अजूनही जिवंत होता. त्याने त्या व्यक्तीच्या कपाळाच्या मधोमध एक बुलेट फायर केली. गन कमरेला कोसतो आता गाडीच्या दुसऱ्या बाजूला आला आणि त्या व्यक्तीच्या पायाला धरून त्याचं प्रेत त्याने गाडीच्या चाकासमोरून बाहेर काढलं. इकडे तिकडे नजर टाकत त्याने आणखी कोणी हल्लेखोर नसल्याची खात्री केली. रस्त्याच्या मधोमध पडलेली ती 5 पर्यंत एक एक करत त्याने रस्त्याच्या बाजूला सरकवली. त्यातल्या एका व्यक्तीच्या जवळ येत त्याने त्याचं निरीक्षण केलं.
इतका वेळ जी गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती ती आता त्याला समजली होती. त्या व्यक्तीचे बूट बघून त्याला लक्षात आलं होतं की हा एक पोलीस आहे. त्याच्या अंगावर काळ्या रंगाची जीन्स आणि एक निळ्या रंगाचा शर्ट होता. त्याच्या उजव्या पायाच्या पॅन्टची स्लीव अर्जुनने जराशी वरती सरकवली आणि आता त्याला तिथं मोज्यामध्ये खोचलेली एक गन दिसून आली. ती गन त्याने काढून घेतली. त्या व्यक्तीचं पाकिट आणि बाकीचे खिसे तपासल्यावर त्याला समजलं की हा व्यक्ती सातारा पोलीस चौकीमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता. रमेश शिंदे व्यक्तीचं नाव होतं. एक सरकारी कर्मचारी, तोही पोलीस खात्यातील. अशा अवस्थेत या निर्जन अशा रस्त्यावर बाकी 14 लोकांच्या सोबत हिंस्र अशा हालचाली करत आपल्या गाडीवर हल्ला करायला सरसावला होता. ही गोष्टच अर्जुनला पचनी पडत नव्हती. त्याने आता त्या बाकी 4 लोकांवर एक नजर टाकली. ती 4ही लोक वेशभूषेवरून वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेले दिसत होते. त्यातल्या एकाच्या अंगावर एक पांढरा पायजमा आणि पांढरा सदरा होता. वयस्कर असलेला तो माणूस आजूबाजूला कुठल्या तरी गावाचा रहिवासी असावा. आणखी एक व्यक्ती जो होता तो 22-23 वर्षाचा एक तरुण मुलगा दिसत होता. तर बाकी 2 जण कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन साईटवरचे वर्कर वाटत होते. ती लोकांशी हिंस्र का झाली होती आणि लोकांचा एकमेकांशी कोणताही संबंध आढळत नव्हता. ही लोक अशी या निर्जन स्थळी आपल्यावर हल्ला करायला दबा धरून बसलेली होती की आणखी काही हेतू होता यांचा, याबद्दल काही कल्पना येत नव्हती. अर्जुन पटकन गाडीत येऊन गाडीला आता बरेच डेंट पडलेले होते. गाडीची पुढची काचही जराशी तडकल्यासारखी वाटत होती. गाडी स्टार्ट झाली. अक्षरा सुन्न झालेली. राकेश अजूनही थरथरत होता. पण अर्जुनला स्वतःबद्दल आश्चर्य वाटत होतं. जणू काही तो अशाच प्रकारच्या कुठल्या तरी दिवसासाठी जगत होता असं त्याचं वागणं होतं. त्याच्या चेहऱ्यावर त्या 5 लोकांना मारल्याबद्दल कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. गाडी आता घाटातून खाली येऊन पोहोचली. 15-20 मिनिटे होऊन गेली. कोणीच काही बोलत नव्हतं. घाट संपला होता. रस्ता रिकामा होता. राकेश, इथून साताऱ्याला जायला कुठे वळायचं आहे ते सांग, अर्जुन म्हणाला. राकेशचा कोणताच प्रतिसाद आला नाही. राकेश मी काय विचारतोय असं म्हणत अर्जुनने मागे वळून बघितलं. राकेश अक्षरशः शून्यात नजर लावून भेदरला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता.